सो हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचा. मी भावेश किरे माझ्या स्वतः फिरता ब्लॉगर या चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे. सो आज एक सरप्राईज आहे सगळ्यांसाठी आणि माझ्यासाठी पण सरप्राईज आहे. आणि प्लस माझं ते ड्रीम होतं, ती ड्रीम मी आज कंप्लीट झालेलं आहे माझं. तर मी आता जस्ट कामावरून सुटलेलो आहे आणि मला शिवचा फोन आला की यार तुझा जो वस्तू आहे तुझी, म्हणजे मी एक जी मागवलेली वस्तू ती फायनली आलेली आहे. तर मी आता शिवच्या ऑफिसजवळ आलेलो आहे. शिव तर ऑफिसला तर नाहीच आहे, तर तो आहे वरती रूमवरती. तर आपण जाऊयात वरती आणि वरती जाऊन ती गोष्ट काय आहे ती तुम्हाला दाखवतो. बाईकला आपण इथं पार्किंग केलेली आहे, तर हेल्मेट बस घ्यायचं बाकी आहे. आणि आता आतमध्ये जाऊयात आपण. आणि मी त्या गोष्टीसाठी एवढा म्हणजे वेट केलं ना, बघायला गेलो ना तर मी 1 वर्ष थांबलेलो आहे त्या गोष्टीसाठी. आणि ती आज फायनली ती गोष्ट माझ्याजवळ आलेली आहे. आणि भरपूर आहे मेहनत करायला लागली, भरपूर त्या गोष्टीसाठी भरपूर मेहनत करायला लागली. तर तुम्हाला दाखवतो ती गोष्ट काय आहे ती आज. तुमच्यासाठी पण एकदम म्हणजे बघायला गेलं तर खूप भारी वाटेल. आणि माझ्यासाठी तर ते एक सरप्राईज आहेच. आणि प्लस माझं ते एक ड्रीम आहे आणि ते ड्रीम आज माझं कंप्लीट होणार आहे. तर त्याचा रूम नंबर आय थिंक रूम नंबर विसरलो मी माझा. 200-104 नाही 204 त्याचा रूम नंबर आहे. रूम नंबरवरती जाऊयात. तिथं आलेलो आहे आपण. हा 204 रूम नंबर आहे. तर हेल्मेट ठेवूयात. तर हेल्मेट वगैरे जाऊयात आतमध्ये. हातात हेल्मेट आहे तर वाजवू शकत नाही. काय शेट काय बोलताय भाई, गोष्टी आली आपली बा. हाय भाई, बघा गाड्याचा रूम एकदम खतरनाक आहे. आणि मी तर काही हिरो दिसतोय बा, जी काही गोष्ट नाही. आणि आपली मेन जी गोष्ट आहे ती तिकडं आतमध्ये आहे, तर आपण आतमध्ये जाऊयात. आणि ये देखो माझा ड्रीम हेल्मेट फायनली आलेला आहे. आणि भरपूर भारी वाटतंय. एक्सॉर एपेक्स वेनमस हा हेल्मेट माझा एवढा ड्रीम होता ना हेल्मेट, तर फायनली मी घेतलेला आहे आता. तर आज आपण तुम्हाला जी गोष्ट बोलतो ना, आज आपण याची अनबॉक्सिंग करणार आहोत. तर अनबॉक्सिंगची आज आपली व्हिडिओ असणार आहे, नक्की बघा. तर आपण ह्याला जरा ओपन करूयात. आणि मी ह्या हेल्मेटसाठी भरपूर वाट बघितली, भरपूर म्हणजे भरपूर वाट बघितली. तब्बल 1 वर्ष झाला. आणि तेव्हा माझ्याकडे एवढे पैसे पण नव्हते की मी हा हेल्मेट घेऊ शकलो असतो. पण मी नंतर हा आपला स्टील बटचा हेल्मेट घेतला मी. तर ह्या हेल्मेटने पण भरपूर साथ दिली. आणि आता आपल्याकडे एक्सॉरचा हेल्मेट आहे. तर आता या हेल्मेटची आपण अनबॉक्सिंग करूयात. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोच कोणता एपेक्स घेतला आहे मी, कोणता वेनमस घेतला आहे, ते आपण आता व्हिडिओमध्ये चालू करूयात. तो हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. आय होप एकदम सगळे मजेत असाल. तर आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे, कारण की आज जो माझा ड्रीम हेल्मेट एक्सॉरचा मी घेतलेला आहे. आणि ह्या हेल्मेटची भरपूर वाट बघितली. आणि फायनली आज हेल्मेट माझ्यासाठी आज आलेलं आहे. तर मी जस्ट कामावर सुटलो होतो, तेवढं मला शिवचा फोन आला की तुझा जो हेल्मेट आहे तो आलेला आहे. तर आज आपण याची अनबॉक्सिंग करणार आहोत. अनबॉक्सिंग तर आपण करणार आहोत. तर पहिले एक मी ह्याच्याबद्दल थोडं सांगू शकतो की जो हा हेल्मेट जेव्हा मी कंपनीमध्ये कामाला जायचो तेव्हा मी हा हेल्मेट घेतला. मला पहिला तेव्हा हा हेल्मेट घ्यायचा होता. आणि हा हेल्मेटमध्ये कधी मला म्हणजे सर अफोर्डेबल कधी माझ्या लिमिटच्या बाहेर होता, पण आज तो मी घेतला आहे. तेव्हा लिमिटच्या बाहेर बघता हा माझा स्टील बटचा हेल्मेट होता. आणि हा हेल्मेट असा हेल्मेट आहे की ज्याने मला चांगली साथसुद्धा दिलेली आहे. आणि हा हेल्मेट मी ह्या अपग्रेड वर्जन का केला माहिती आहे, कारण की मी जो कॅमेरा आणि चिन माउंट किंवा मोबाईल लावायचो, तो चिन माउंट लावायचो तेव्हा तो असा हलायचा, त्याच्यामुळे मोबाईल पडायची किंवा कॅमेरा पडायची भीती वाटत होती. त्याच्यामुळे मी हा एक्सॉरचा हेल्मेट घुसतो. आणि हा माझा एक सगळ्यात ड्रीम हेल्मेट होता. मी भरपूर आपल्या रोडने जे हायवेने जातात ना रायडर्स वगैरे, त्यांच्याकडं सगळ्यांना हा एक्सॉरचा हेल्मेट बघायचो ना, तेव्हा की एक दिवस माझ्याकडे असेल. आणि आज फायनली हा हेल्मेट मी घेतलेला आहे. तर हा हेल्मेट तर आपण कुठं जाणार नाही, आपल्यासोबतच असणार आहे. तर हा हेल्मेट असा बोलायला गेलं, हा हेल्मेट माझ्या फर्स्ट जी मी कमाई केली होती माझ्या फर्स्ट कंपनीमध्ये जो पेमेंट होती त्याने मी हा हेल्मेट घेतला होता. तर आज आपण याची अनबॉक्सिंग करूया. तर आपल्या स्टील बटचा आणि आपण आज एक्सॉर एपेक्स वेनमस यांची आता आपण अनबॉक्सिंग करणार. तर आपण अनबॉक्सिंग करायला सुरुवात करूया. तर भाईने आपल्याला टेस्टर दिलं अनबॉक्सिंग करायला. आपण अनबॉक्सिंग करूया.
सो इयरिंग्स एक्सॉर एपेक्स वेनमस आणि यांचे एवढं भारी आहे ना, त्याने बॅग सुद्धा मला दिलेली आहे आणि मला त्याला कधी भेटलेली आहे, तर मला बॅग भेटलेली आहे मला. तर आपण याला ओपन करूयात. त्याच्यासोबत छोटं मॉइश्चरचं पाऊच आहे ते आणि ह्याच्यामध्ये मला स्टिकर्स वगैरे भेटले आणि हे 6 स्पॉइलर सुद्धा भेटलेलं आहे. तर आपण नंतर बघूच. आपण ह्याला जरा खाली ठेवूया. मेन गोष्ट तर आपण एक्सॉरचा हा माझा ड्रीम हेल्मेट मला बघून एवढा भारी वाटतं ना की एकदम भारी फिलिंग येते. तर आपण याला ओपन करूयात. सो माझा ड्रीम हेल्मेट फायनली आलेला आहे. बघू शकता तुम्ही, माझा हा एक्सॉरचा एपेक्स वेनमस हेल्मेट आहे. वेनमस बघू शकता तुम्ही, वेनमस. आणि याचा स्पॉइलर पण खूप म्हणजे असा मोठा आहे. आणि मी हा हेल्मेट मला का आवडतं माहिती जास्त, मला ह्याची लुकिंग तर एकदम क्लास वाटायची. प्लस हा जो एक्सचा इथं सिम्बॉल आहे तो पण एकदम खतरनाक वाटायचा. तर आपण घालून बघूयात ना. भारी फिलिंग वाटते. आपण याच्या आतमध्ये सुद्धा एक वायझर आहे, डबल वायझर आहे. या सो असं वाटतंय मला. कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटतंय, कारण की खूप मेहनत करून मी हा हेल्मेट घेतलेला आहे. तर कसं वाटतंय मला नक्की सांगा. आणि ह्याच्यासोबत पण आपले भरपूर सारे शूट होणार आहेत. आपण शूट करूयात. बघू शकतो तुम्ही हेल्मेट. आणि एक मेन गोष्ट आहे की माझे जो स्टीलचा तुम्ही हा हेल्मेट जो घेतला होता ना, याच्यात एक साईडला बटन आहे. बटन दाबलं ना की ऑटोमॅटिक वायझर ओपन होतं. ह्याला सिस्टम तशी नाही. आता आपण याला ओपन करून असं कसं ओपन करायला लागणार आहे. आणि एक दुसरी गोष्ट ना, स्पायडरमॅन. या खूप भारी फिलिंग येते. हा हेल्मेट भरपूर वर्षानंतर मी घ्यायचा प्रयत्न केला आणि आज फायनली मला भेटलेलं आहे. खूप भारी फिलिंग येते की आपली स्वतःच्या कामाने घेतलेली गोष्ट ते भारी असते. आणि मी आज हेल्मेट माझ्याकडं आहे. तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा हेल्मेट कसा आहे तो. तर आपण याच्या जरा सिनेमॅटिक शूट वगैरे घेऊयात, म्हणजे तुम्हाला पण एकदम नीट क्लिअर दिसेल की हेल्मेट कसं आहे. नंतर मग आपण हे त्याचे स्टिकर्स वगैरे वरचे आहेत ते काढू आणि मग आपण व्हिडिओ पुढे कंटिन्यू करू. Why do I, baby, why do I?